नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 11 वाजलेत मित्रांनो. गोडाऊनला आलो आहे म्हणजे रात्रीच, आणि गाडी लावली आहे खाली करायला. आता चालू केली जस्ट एवढ्यातच. दुसरा नंबर होता आपला. पहिले पावडरची गाडी एक खाली झाली, त्याच्यानंतर आपले गाड्याचा नंबर लागला. लावली आहे, जरासं झालं आहे. पण मित्रांनो, गरमी म्हणताना तर काय विचारचा सोय नाही. एवढी भयानक गरमी आहे ना, नको नको झालं आहे. असं वाटतं की उगीच इथली ऑर्डर घेते. मस्तपैकी झाडाखाली थांबलो आहे. बदामाचं झाड आहे, तिथं येऊन निवांत बसलो, कारण की जरा बरं वाटतं. अजिबात ऊन लागत नाही इथं झाडाखाली जर थांबलो तर. नाहीतर बाहेर गेलं की काय खरं नाही. काल इथं जरा पाऊस झाला आहे, पण गरमी काय बिलकुल कमी नाही झाली. आता पण जरा मधून अधून वातावरण होतं जसं पावसाचं. नाश्ता वगैरे नाही केला, आता येईल नाश्तावाला थोड्या वेळात इथं. मग नाश्ता करूयात आणि जाताना बघू मध्ये आधी कुठंतरी जेवण वगैरे करता येईल. कारण की गरमी व भूक तर लागत नाही, फक्त पाणी भरपूर प्यायला लागतं आहे. आता ट्रान्सपोर्टवाल्याला पण फोन केला होता, तिथं पण गाडी नाही. उद्या भरायचे आपले 100% चान्सेस आहे. तर उद्या जर गाडी भरली गुरुवारी, तर शुक्रवारी परत पुण्यात असो खाली करून परत गाडी भरता येईल. बघत आता इथं किती वेळ लागतो, कधी इथून निघतो असं झालं. कारण की खूप म्हणजे खूप भयानक गरमी आहे. रात्री पण आहे ना 10 नंतरच जरा वातावरण नॉर्मल झालं होतं, आणि आता तर काय विचारूच नका. आता बघा परत जरा ऊन वगैरे काय वाटत नाही आहे. निवांत येऊन थांबलो. गोडाऊन मागच्या साईडला आहे, पण मी इथं झाडं वगैरे व्यवस्थित आहे म्हणून इथं येऊन बसलो आहे टाईमपास करत. 1 तास झाले इथंच बसलो. आता जातो, बघतो गाडी किती खाली झाली काय ते, आणि निघूयात मग नंतर खाली झाल्यानं मित्र जरा बरं वाटतं इथं. जाऊयात, बघूयात पहिले गाडी किती खाली झाली ते. दुपारचे 12:30 वाजलेत मित्रांनो. गाडी बघा आपली एवढी खाली झाली. अर्धी खाली झाली, अर्धी अजून बाकी आहे. आणून परत आलेलं आहे. उन्हाचं काय खरं नाही बाबा, नको नको झालं उन्हाने. शेड वाका कसं झाडाखाली बसलेत. भयानक म्हणजे भयानक गरमी. तरी सावलीत थांबलो आम्ही. तरी सगळीकडं झाडच झाडं आहेत अख्ख्या गोड्यांच्या बाजूला, पण वारा बिलकुल नाही आहे. अजिबात म्हणजे अजिबात वारा नाही. बघा एक झाडाचं पान हाणार ना. इथं एक काहीतरी मंदिर आहे खाली छोटंसं. घरं पण वस्ती पण आहे. अजून तासभर तर तासाच्या पुढंच जाईल गाडी खाली व्हायला. एक पावडरची गाडी लागली आपल्या बाजूला, आणि एक गाडी खाली होऊन गेली. बघूयात आता किती वेळ लागतो ते. दुपारचे 3 वाजले मित्रांनो. जेवणासाठी थांबलो होतो. 1:30 वाजता आपली गाडी खाली झाली बरोबर. तिथून निघालो. सकाळी तिथं नाश्ता येतो कंपनी गोडाऊनच्या इथं. तिथं जरा नाश्ता केला किरकोळमध्ये, आणि त्याच्यानंतर आत्ता जेवायला थांबलो. जेवण निघते आता मित्रांनो. जेवताना व्हिडिओ काढताना आहेत शक्यतो ते हॉटेलमध्ये ह्या साईडला टी व्ही वगैरे असतात, त्याच्यामुळं व्हिडिओ काढायचं अवघड होतं. कॉपीराईट बसायचे चान्सेस असतात. समोर गाडी दिसते. जाऊयात मित्रांनो, कारण की गरमी भयानक म्हणजे भयानक आहे. नको नको झाले. कधी एकदा घाट चढून वरती जातो असं झालंय मित्रांनो. 4:15 वाजलेत. आलोय, अर्धा घाट चढून आलोय. एक स्पॉट असतो अर्धा घाट चढून आल्यानंतर थांबण्यासाठी. तिथं सगळेच जणच थांबतात. पाणी पण घेतो आपण जरा. समोर दिसती बघा त्या गाडीच्या मागं टाकी आहे, तिथं त्याच्यासाठी थांबलो. वरती एकदम ह्या डोंगराच्या मधल्या बाजूने ट्रेन पण जाते मित्रांनो. आत्ताच गेली. मी व्हिडिओ शूटिंग काढूपर्यंत गेली, पण या साईडच मध्ये
शक्यतो भरपूर लोक इथं थांबतातच. आणि अख्खा घाट आहे ना सिमेंट कॉन्क्रीटचा रोड आहे आणि घाट संपल्यानंतर सगळा रस्त्याचं काम चालू आहे, त्यामुळं नको नको होतं घाट संपल्यानंतर. जरा वातावरण झाले पावसाळ्यासारखं, पाऊस पडेल असं काय सांगता नाही. मागच्या सारखं घाट चढून वरती गेल्यानंतर पाऊस पडू पण शकतो. जरा गाडीत पाणी मारते कुंदन शेट आतमधून आहे पाणी, तर जरा 2-4 बादल्या मारल्या की जरा गार पण वाटतं गाडीत. हे सगळं पाणी सांडतं. तर घेऊयात मित्रांनो पाणी वगैरे भरून, चहा पिल्या तर चहा पिऊयात आणि निघूयात मग. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आज दुसरा दिवस आहे मित्रांनो. सकाळचे 8 वाजलेत. आलोय आता चिकमंगळूरमध्ये ऑफिसला आहे आणि लोडिंगचं पण आपल्याला ऑर्डर भेटलेली आहे. पुण्याचाच लोड आहे आपला, वाघोलीचा लोडिंग आहे. आजच्याच गाडी भरणार आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे इंडस्ट्रियल एरियातूनच गाडी भरायची, कारण की 2-3 जागेचा माल आहे, पण ते आहे गेंडा आले म्हणजे इथून 25 किलोमीटर जायला लागतं. पण मी शेवटी गावातूनच लोडिंग भेटला. बाकीचं ते चामुंडा वगैरे होतं, चामुंडा आणि देवगाव तिथलं लोडिंग होतं, त्यामुळं घेतलं नाही. आज माल भरपूर आहे पण गाड्या 12 टायर जास्त नाही, 10 टायरचं पण लोडिंग होतं, पण 10 टायर पण एक पण आहे, 6 टायर पण सगळ्या गाड्या गेल्यात. म्हणजे पार्किंगमध्ये जेवढ्या गाड्या होत्या तेवढ्या सगळ्या गेल्या. आता जाऊयात, नाश्ता वगैरे करूयात. रामपुरा सर्कल म्हणून आहे, तिथं लेबर लोक येणार आहे, त्यांना घेऊन जायचं. कुंदन शेटला फोन करून सांगितलं, शेट येतील. काल आम्ही 7:30 वाजता बरोबर आम्ही इथं पोचलो. नंतर मॅच वगैरे बघत बसलो आणि आमचा कॅन्टीनवाला पण नव्हता, त्यामुळं आम्ही मॅगी घेऊन गेलो आणि फक्त मॅगी करून खाल्ल्या. त्यामुळे जरा भूक लागली. आता जाऊयात, नाश्ता करूयात, तो पण कुंदन शेट वगैरे येतील आवरून आणि मग जाऊयात मिलमध्ये. मित्रांनो रात्रीचे 8 वाजलेत. गाडी आपली भरली आहे, वाघोलीचा माल आहे आपला, भावानी टिंबरचा. आता आलो चिकमंगळूर पास करून, सिटी वगैरे सगळं पास करून आलो. शेट जरा ब्रेक सेटिंग करता येते, कारण की ब्रेक मारलं की पुढचा ब्रेक लागतो, मागची लागत नाही. थोडीशी राईटला उडते, तर ब्रेक सेटिंग करून बघते. आता निघूयात. दिवसभर तर कमीत कमी 4-5 मिलमध्ये आम्हाला त्यांनी फिरवलं, सगळीकडं थोडा थोडा माल टाकत शेवटी झाले फायनल. पण जास्त उशीर नाही केला, हे नशीब झाले. आता फक्त ब्रेक सेटिंग वगैरे करून निघायचं. जेवण वगैरे तर आता बघूया कुठं करायचं वगैरे, काही नक्की नाही. एक तर कडूरला खाऊया काहीतरी, नाही तर बघूया कुठं करायचं काय करायचं. तर ब्रेक सेटिंग करून निघूयात मित्रांनो लगेच. मित्रांनो रात्रीचे 11 वाजलेत. जेवणासाठी थांबलो होतो. MTV म्हणून हॉटेल आहे, तिथं जेवण वगैरे केलं. आता कुंदन शेट वगैरे जेवत आहेत, मागच्या साईडला हॉटेल दिसते. कुंदन शेट, अजून पप्पू शेट ढोरीची गाडी आहे, अजून 1-2 गाड्या आहेत. संगती होतं सगळेजण, तर जेवण करायला संगतीच थांबलो. आता बघू रात्रभर कुठपर्यंत जायचं वगैरे, पण सकाळपर्यंत 100% चालवायचीच गाडी, कारण की उन्हाचं आपण चालत नाही, मध्ये आधी कुठं झोपता येईल. तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ इथंच समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र, जय हिंद.